अकूज किचनमध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत. आज रविवार स्पेशल रेसिपी आहे बैंगन मसाला. बघताय तुम्ही, मी हे 5-6 वांगे घेतलेले आहेत, त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले. आता ह्याला मी मधोमध काप करणार आहे. भरलेलं वांगं करायचं आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. वांग्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला काही सारण तयार करायचं. त्यासाठी मी घेतला आहे शेंगादाण्याचं कूट. त्यात मी टाकतो हळद, थोडी हळद, त्याच्यानंतर थोडं तिखट, त्याच्यानंतर मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर. याला सगळ्यांना आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारचं आपलं सारण तयार होईल. हे आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. वांगं कापल्यानंतर ते लगेच काळं पडतं बघा, म्हणून काय करायचं, त्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आतल्या भागात, म्हणजे ते काळं पडत नाही. वांगे मी आता सगळे मस्तपैकी छान गच्चपणे असे भरून घेतलेले आहेत. आता मी पॅन ठेवलेला आहे. आता आपण पुढच्या तयारीला लागू. पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. आता जिरा मोहरीची फोडणी, मोहरी तडतडलेली आहे आपली चांगली छान. जिराही चांगला फुलला आहे. आता कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. लसणाची पेस्ट पण आपण याच्यात ॲड केलेली आहे आता. आणि कोथिंबीर, कांदा आपला चांगला परतला चालला. मंद आचेवरच आपल्याला सगळं करायचं आहे. कोथिंबीर टाकून घेऊया. आपला परतला चालला आहे. आता आपण याच्यात वांग्याला ठेवून घेऊया. म्हणजे आपल्याला वांग्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. मगच नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी बैंगन मसाला. वांग्यांना छान इकडून तिकडं पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. वा, छान गंध सुटलेला आहे त्याचा, सुगंध. नंतर आपण याला सगळे मसाले आपण नंतर ॲड करणार आहे याच्यात. बघत राहा अकूज किचन. आपले वांगी आता चांगले फ्राय झाले आहेत. आता आपण सर्व मसाले याच्यात ॲड करून घेऊया. तिखट, नंतर हळद, काळा मसाला. तर थोडंसं फ्राय करून लगेच आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया. मसाले आपले जळायला नाही पाहिजेत. वा वा, मस्त, बढिया. काळ्या मसाल्याचा खूपच मस्त वास येतो. छान कोटिंग झालं की पाणी टाकून घेऊ. आता आपण पाणी याच्यात टाकून घेतो. बघताय फ्रेंड्स, आपले वांगे छान शिजत आहेत. त्याला थोडा वेळ आपण झाकण ठेवूया. बैंगन मसाला रविवार स्पेशल रेसिपी. फ्रेंड्स,
फायनली आपली गरमागरम बैंगन मसाला रेसिपी इज रेडी टू ईट. एकदा या पद्धतीने माझ्या नक्की करून बघा. खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांना. नक्की करून बघा. नाही तर सरळ माझ्या घरी आपण मिळून या गरमागरम रेसिपीचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी वाट पाहतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा आकूज किचन. थँक्यू.